राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. येत्या 12 मे रोजी 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि त्याआधीच राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. अशातच आता सर्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे बच्चू कडू यांच्या राजकीय निर्णयाची. कारण सूत्रांच्या माहितीनुसार बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे आणि ती म्हणजे बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा. काल मुंबईत शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बच्चू कडू यांची महत्वाची बैठक झाल्याचं समोर येत आहे. या बैठकीत विधान परिषद पक्ष विलिनीकरण आणि पुढील राजकीय रणनीती यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एवढंच नाही तर आजही या संदर्भात आणखी एक महत्वाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बच्चू कडू आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. बच्चू कडू हे विदर्भातील मोठे नाव मानलं जात आहे. त्यांची प्रहार संघटना ही केवळ राजकीय पक्ष नाही, तर ती एक आक्रमक सामाजिक आणि राजकीय चळवळ म्हणून ओळखली जाते. शेतकरी, दिव्यांग, बेरोजगार, गरीब आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता अशी बच्चू कडू यांची प्रतिमा आहे. त्यामुळे जर प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन झाला तर त्याचा थेट फायदा शिंदे गटाला विदर्भात होऊ शकतो. कारण विदर्भात भाजप मजबूत असला तरी शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी बच्चू कडू हे मोठा चेहरा ठरू शकतात. दुसरीकडे बच्चू कडू हे नेहमी स्वतंत्र बाणा जपणारे नेते म्हणून ओळखले जातात. कोणत्याही पक्षात राहून किंवा बाहेर राहून त्यांनी नेहमीच सरकार विरोधात आवाज उठवला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी शेतकरी कर्जमाफी प्रश्नांचे, दिव्यांगाचे प्रश्न आणि अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरलं होतं. त्यामुळे आता सत्तेच्या प्रवाहात सामील होणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं, तेव्हा बच्चू कडू यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. गुवाहाटीलाही गेले होते. त्या काळात बच्चू कडू आणि शिंदे यांच्यात चांगली जवळीक होती. पण नंतर काही मुद्द्यांवरून दोघांमध्ये मतभेद झाल्याचंही दिसलं. बच्चू कडू यांनी सरकारवर अनेकदा उघडपणे टीका केली. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार दोघांमध्ये सेटलमेंट झाला आहे का? आणि त्यातूनच ही नवी राजकीय समीकरण तयार होत आहे. जर बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर शिंदे गटाला मोठा राजकीय फायदा होऊ शकतो. कारण विदर्भात संघटनात्मक ताकद वाढेल. शिवाय बच्चू कडू यांचा आक्रमकपणा, जनसंपर्क पाहता ते पक्षांसाठी निवडणुकीत फायदेशीर ठरू शकतात. पण याच वेळी शिंदे गटातील काही जुने नेते अस्वस्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बाहेरून आलेल्या नेत्यांना थेट विधान परिषदेसारखी मोठी संधी मिळाली तर पक्षातील निष्ठावंतांमध्ये नाराजी वाढू शकते. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बच्चू कडू यांचा निर्णय. समोर आलेल्या माहितीनुसार बच्चू कडू यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी मोबाईल SMS च्या माध्यमातून विचारणा केली आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांनी आपले प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत यावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. आणि कार्यकर्त्यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे असा संदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. याचा अर्थ बच्चू कडू ही कोणतेही निर्णय घाईघाईत घेणार नाहीत. ते आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतील. कारण प्रहार हा केवळ पक्ष नाही, तर अनेक कार्यकर्त्यांच्या भावना आणि संघर्षाची जोडलेली संघटना आहे. जर हा पक्ष शिवसेनेत विलीन झाला तर बच्चू कडूंचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांनी आधीच शिवसेनेत मोठा उठाव करून स्वतःचा स्वतंत्र गट उभा केला. त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील त्यांच्या गटाला मिळालं. भाजपच्या पाठिंब्यावर त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं आणि आता उपमुख्यमंत्री म्हणूनही ते राज्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. अशात विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू सारख्या आक्रमक नेत्याला आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न म्हणजे शिंदे यांची मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. तर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.